नमस्कार मित्रांनो, आज नुकतंच पार पडलेलं सरबतपूर केसरी मैदान तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी आपल्यासोबत आहेत. तर जाणूया. नमस्कार दादा. नमस्कार. कुठली गाडी? नाशिक. दोन्ही बैला? हो, सिन्नर आणि एक अकोल्याचा. कोणतं गाव सांगता येईल? गाव नांदूरशिंगोडेचा सर्किट आणि अकोला रामनगावचा धुळ्या. आदत मध्ये होती की दुसऱ्यामध्ये? दुसऱ्यामध्ये होते. काय सांगता येईल बैलाची नावं? काय म्हणतो? बैलाची नावं? एक धुळ्या आणि एक सर्किट. कोणी आखली गाडी? सोपान कापडी, नाशिक. कसं झालं होतं नियोजन? नियोजन काय नाही, आमची घरचीच गाडी आहे. आमचा ड्रायव्हर आला. 1 मिनिट चाल रे. आज 1 नंबरचा मान मिळाला, कसं वाटतंय? नाही, आज खूप आनंद. म्हणजे वानचं वासरून 4 ते 5 महिने झाले तर थोडं पायाला थोडा फ्रॅक्चर झाला होता वासराचा. आज त्याच्यावर आम्ही इथं वडकीला पावलं इंदगीश्री मैदानाला दुसरा घेऊन. तिथं गट काढला, सेमीला थोडा बॅड लक झाला. आमची गाडी थोडी कडणी लागली. त्याच्यानंतर आज पहिलंच मैदान होतं, म्हणजे दुसरं मैदान होतं त्याचं 5 महिन्याच्या नंतर. तर त्याने आज दुसऱ्या मैदानामध्ये 1 नंबर करून दाखवला. कशी पळाली गाडी आज? नाही, गाडी 1 नंबर वाळली. गटाला उजवीकडे लागली, सेमीला डावीकडे लागली. उजवीकडे बैलांनी टाईट काढली आणि डबल त्याच बैलांनी डावीकडे टाईट काढली आणि निकाल घ्यायचं काम सर्किटने 1 नंबर केलं तोंडाला. आज घरचीच गाडी पळवायचा निर्णय कसा झाला होता? घरचीच गाडी म्हणून पळवतो आम्ही. आमचं तालुका वेगळे आहे, पण आमची आखी मित्रमंडळ आता घरचीच आहे. हा. कोण होते जॉकी गाडीचे? काय जॉकी कोण होते? ड्रायव्हर? सोपान कापडी, नाशिककर. नमस्कार दादा. काय सांगता येईल आज कशी गाडी पळाली? गाडी 1 नंबर मनाजोगी पळाली आणि सर्किट पण मी छानतो आणि या पण मी छानतो. 1 नंबर गाडी पळाली, काही दिवशी नाही. आज तिन्ही फेरे गाडी कशी तुम्ही आगली, कशी काय वाटलं गाडीत? नाही, गाडी दोन्ही पण बैल सेम पळाले आणि निकालाचं काम घ्यायचं काम सर्किटने केलं. तर यांनी काढला, कड पण यांनी काढली, काही विषय नाही. 1 नंबर पळाली. आज पब्लिकला पळून 1 नंबर करणं मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे. कसा आहे आनंद आज? आनंद खूप मोठा आहे आमचा आजचा. आमची गाडी 3 किलोमीटर पळून गेली होती 1 नंबर केल्या. फायनलला गेलो, पकडून आणली गाडी तिकडून. आज कित्येक मैदानापासून हीच गाडी पळते आपली? नाही, आता ही गाडी पहिल्यांदाच पळाली 3 फेऱ्यामध्ये. पण मग आता इथून पुढे चांगलीच गाडी, म्हणजे हीच गाडी पळणार परफॉर्मन्स. आपण कायम 3 फेऱ्यात खेळता का? आवाज नाही राहिला. कायम आपली गाडी 3 फेऱ्यात पळते का? सर्किट टाइम 3 फेऱ्यालाच पळतोय. हा बिनजोडला पळायचा, म्हणजे ऑलराऊंडर राहिले आणि या पण ऑलराऊंडर आहे. गोड्यात पण टॉपलाच पळतोय, या पण तिन्ही ठिकाणी टॉपलाच पळतोय. कुठनं झाली होती सर्किटची खरेदी? कशी सर्किटची खरेदी गाडीतून झालेली होती. कोणाकडनं घेतला होता? तो पुण्याचे एक व्यापारी त्यांच्याकडनं घेतला होता. आणि या बैलाचं नाव काय सांगता येईल? जुळ्याबद्दल काय सांगता येईल? त्याच्याबद्दल एवढं सांगावं तेवढं कमीच आहे. आज दोन्ही कड काढली, म्हणजे सिमीला काढायची गाडी त्यांनी लावली. आज कड काढणं सोपं नाही. आतून कुणी पब्लिकला वळायला वाचा लागतो. ही गोष्ट खरी आहे मित्रांनो, पब्लिकला पळायला खरंच पब्लिकचा भाषा लागतो. आज 1 नंबरचं पारितोषिक मिळालं आणि आज मित्रमंडळ सगळं सोबत आहे. कसा आहे मित्रमंडळाचा आनंद? मित्रमंडळाचा 1 नंबर आनंद आहे. आम्ही घरून 5 ते 7 जण आलेलो आज मैदानामध्ये. कोणाला माहित नाही गाडी पळणार होती आमची. आमचं अचानक नियोजन झालं, आम्ही नियोजन केलं, रात्री बैल भरले, सकाळी इथं आलो आणि गाडी आज 1 नंबर गेली. किती अंतर पडत आहे आपल्याला? आम्हाला अंतर 150 किलोमीटर. 150 किलोमीटर. 4 ते 5 च्या सिलेंडर गाडी चोरीला गेलेली जर कुणाला सापडली तर आमचे असा विषय झाला. आमच्या गटाला 2 गाड्या होत्या आमच्या. एक आदत मध्ये पळाली आणि एक दुसऱ्यामध्ये पळाली. आदतला गटाला पहिली शेगडी मोडली, दुसऱ्याला गटाला पहिली दुसरी शेगडी मोडली, सेमीला तिसरी शेगडी मोडली आणि चौथ्याला नाही मोडली. 30 शेगडी आम्ही याला फायनल वापरली. 4 शेगडी वापरलं. आणि आम्हाला सहकार्य म्हणजे सलबत या मैदानवाल्यांनी खूप मोठं सहकार्य केलंय. आम्हाला चकडीचं काम यांनी केलं. आलिम पठाण यांनी आम्हाला चकडी विकडी सगळं सहकार्य, पट्टीचे विषय आणि पप्पू शेठ यांचं आम्हाला लाखमोल सहकार्य लाभलं. पप्पू शेट या इकडे. आज आयोजकाची भूमिका निभावली मित्रांनो आणि एक मित्राचं कार्य पण पार पाडलं. आलिम भाई आपल्या सोबत आहे. आलिम भाई काय वाटतंय?
आज एक नंबर आनंद वाटतोय. ह्यो आपला समजायचा आई जो मित्राचा पण आपल्याला मित्रात एकदम आनंद वाटतो. बैल हा सगळा मित्र परिवाराचा आहे. बैल एकट्या दुकट्याने या खेळ होऊ शकत नाही. याला मित्राची संगत असली तरच खेळ होऊ शकतो. एका दोघांचा हा खेळ नाही. याला नियोजनच लागतं. नियोजनाशिवाय हे म्हणजे शक्यच नाही हा नाद करणं. आज 3 फेरे गाडी आली भैया, तुम्ही बघितली 3 फेरे गाडी 2 फेरे कडीनं पळून 1 नंबर केला. काय तुमच्या नजरेत कशी पळाली गाडी आज? आम्हाला तर खाली वाटलं होतं गाडी एक नंबर करणार आहे. खाली त्यांना सांगितलं चुकवून देऊ नका. खाली गाडी डायरेक्ट 2 फुटांनी मागे लावून वर सुट्टा निघाली. 2 फुटांनी गाडी मागे डायरेक्ट सर्किट थोडा येडा आहे. काही समजित नाही. 2 फूट गाडी मागे होती. खरंच तर मित्रांनो, जसं सांगताय हे खरं खूप शहाण्यांचं काम पण नाहीये. अजून काय सांगता येईल चित्राबद्दल? नाही काय नाही, आमचं म्हणजे बैल एक नंबरचे पळाले. आता म्हणजे एवढं लांबून येऊन बैलांनी थोडंफार आमचा पण मान राखला आणि यांचा पण मान राखला. यांना पण अपेक्षा होती आमच्या गाडीकडून गाडी काहीतरी करील. त्यांनी आम्हाला सकाळपासून खूप सहकार्य केलंय. सकाळपासून रात्रीपासून त्यांनी सहकार्य केलंय. रात्री आम्हाला पोराला रस्ते माहित नव्हते. रातच्या 2 वाजता त्यांनी फोन उचलली. किती अंतर होत आहे आपल्या इकडं? 150 किलोमीटर. आणि कधी आली गाडी? गाडी रात्री 2 वाजता आली होती. किती वेळ लागतो इतक्या लांब प्रवासाला? 3-3.5 4 तास लागले होते आम्हाला. 3-4 तास प्रवास करून मित्रांनो आज गाडी मैदानात उतरवली आणि मित्रांचं नियोजन झालं आणि गाडी पळवली. गाडी गटाला कडीनं पळणं, सेमीला कडीनं पळणं आणि योग बघा फायनलला गाडीनं 1 नंबर करणं. आमचं नशिबात कड आहे. कायम नशिबात कड आहे आणि पब्लिकच. आणि ज्या दिवशी आम्ही मधून लागन त्या दिवशी आम्हाला असं कधी धाकधुकच राहत नाही, आमची गाडी राहणार नाही असं. आता आम्हाला आमच्या चिठ्ठ्या काढणं जेव्हा 4था तास लागलं तेव्हाच सांगितलं गाडी 1 नंबर करणार आज. आणि गाडीने 1 नंबर करून दाखवला. आता कोणत्या मैदानात पळताना दिसली गाडी? आता ही गाडी एक आला 24 तारखेच्या मैदान 5 लाखाला मैदान पण तिथं पळण नाही, 29 तारखेला पळण. खूपच छान पद्धतीने माहिती दिली मित्रांनो. खूप खूप धन्यवाद आपला. सर्किटचे मालक सुद्धा आलेत बघा मित्रांनो. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगता येईल सर्किट बद्दल? आज 1 नंबरचा मान मिळवून दिला. आज म्हणजे त्यांनी त्याच्या आजारपणातून उठून आज पहिल्यांदा त्या दिवशी वडकीत गटपास केला. गटपास करून सिमीला मार खाला. सिमीला मार खाऊन आज पहिल्यांदा मैदानात आणून आज 1 नंबर केलाय. त्याने आज त्याचं जे समजा त्याने आम्ही त्याला जीव लावला. आजारपणात त्याने 2 महिने तरी पायाने चालतेच नव्हतं. त्याला बारक्या पोरावानी जीव लावून त्याला तेवढ्या गोळ्या औषधं सगळं करून बैल क्लिअर करून त्याने आज आम्हाला आजारपणातून उठून 1 नंबर करून दिला. त्याचा लय मोठा अभिमान आम्हाला त्याचा. बघा मित्रांनो, खरंच मालकाचा आनंद आज गगनात मावेना. नाही आज लय आनंद आज आजारपणातून उठून त्याने आज 1 नंबर केला. तेच आम्हाला लय मोठं आहे त्याचं. आणि त्याने आम्हाला आजपर्यंत लय कमवून दिले. त्यांनी त्याच्या आदत वयात त्याच्या फायनलीत कमीत कमी 20 ते 25 फायनलीत त्याने आदत पाण्यात पण धुमाकूळ घातलाय. आणि आता आजारपणात उठून दुसावून आता पहिल्याच मैदानात येऊन 1 नंबर केलाय. त्यात पण लय अभिमान. आणि त्यांनी याच्या अगोदर पण त्याला काही किती मागण्या आल्या, किती विक्रमी मागितला, पण आपण पण काही दिला नाही. आम्हाला पण एक व्यक्तीची अपेक्षा होती. ती व्यक्ती म्हणली बैल विकायचा नाही शेवटपर्यंत, शेवट करायचं तर या बैला करायचा. ती व्यक्ती पण बोलली की बैल विकायचा नाही, शेवटपर्यंत ठेवायचं तर आपल्या दावणीला ठेवायचा. बैलाची विक्रमी मागणी होऊन पण आपण बैल दिला नाही. शेवट करणार तर याच बैलावर करणार, शेवटचा नाद पूर्ण याच्यावर करणार. किती पर्यंत आली होती आपल्याला मागणी, काय सांगता येईल? मागणी त्याला तर तशी बरीचशीच मागणी आलेली, पण मग त्याला घरच्यांनी पण नाकारलं होतं. आणि थोडी आयुष्यात एक ती व्यक्ती पण म्हणली होती की बैल द्यायचा नाही आपल्याला, बैल ठेवायचा. त्या विषयावर आपण बैल परत देण्याचा काही विषय घेतला पण नाही आणि द्यायचा पण नाही. बैल आपला देव आहे, त्याला देवासारखं जपतो आपण. आज पण दिवसभर मैदानात चप्पल घातली नाही, की पाणी पिलं नाही, की जेवलो नाही. दिवसभर त्याच्यासाठी बिना चप्पलीच्या मैदानात फिरलोय. त्याने आज 1 नंबर करून दिला. त्यातच मला लय अभिमान त्याचा. बघा मित्रांनो, एक प्रकारचं पण केलं होतं मालकाने आणि ते साध्य करून दाखवलं. खरोखरच ही गोष्ट एक गाडा मालकासाठी खूपच आनंदाची गोष्ट असते. आज 1 नंबर होणं किंवा फायनलचा मानकरी होणं, गुलाल करणं ही गोष्ट एवढी सोपी नाही. आज 3 फेरे पळणं आणि जवळपास 600. नमस्कार मित्रांनो, आपण आज 1 नंबरचा मानकरी जुळ्या मालक आहेत सोबत. काय सांगता येईल मालक जुळ्याबद्दल?
नाही, जुळ्याच्या बाबतीत जुळ्यानं आज गुलाला ठेवलं. जुळ्याबरोबर सर्किट पळाला, 1 नंबर गाडी पळाली. भरपूर विघ्न होते आज आम्हाला. त्या विघ्नांमधून आज या गाडीने 1 नंबर केला. आज तीन फेरे बैल पळाला. तिन्ही फेरेला आम्ही तिन्ही पण छकड्या मोडल्यात. आणि शेवटच्या फायनलला आम्ही 3 किलोमीटर जाऊन बैल धरून आणले. भरपूर आणि खूप आनंद. आज जुळ्या किती दिवसांपासून आपल्या दावणीला आहे? जुळ्या 1 वर्ष झालं आपल्या दावणीला. काय सांगता येईल खासियत त्याची? नाही, त्याची खासियत असली का तो घरी एकदम शांत, दंगलात आल्यानंतर तो कधी कधी मलाच मारतो. त्याच्यामुळे बाकीच्यांचा विषय लांबत. तसा शांत तो जाईन तिथं गुलालात. बिनजोड मुंबईला बिनजोड केल्या. मुंबईचं नियोजन करीत असताना आदित्य भाऊ आव्हाड, पेडगाव हिंद केसरी 71 ते नियोजन करतात. हिंद केसरी पहिल्यापासून माझ्याकडे हिंद केसरी ड्रायव्हर सोपान भाऊ कापडी, सोन्या भाऊ शेळके हे सर्व नियोजन करतात. ऑलरेडी तसा मी 4 बैलातला म्हणजे पुणे जिल्ह्यातला गाडा मालक आहे. मी तिकडल्या खेळात असल्यामुळे मी इकडे मला जास्त इंटरेस्ट नाही. पण तरी पण जुळ्यानं आम्हाला इकडे आल्यापासून इंटरेस्ट नसतानाही बिगर गुलालाच आम्ही घरी नाहीये. एकही मैदान बिगर गुलालाचं घरी नाही. बिनजोड असू, घोडाबैल शर्यत असू, आणि जिथं कमी तिथं जुळ्या. कंटिन्यू आम्ही त्याला पब्लिक ना हाकलतो. आपला ना 4 बैलाचा 4 बैलाचा नाद. असून सुद्धा इकडं जुळ्या पळताना कसा? जुळ्या नाही आनंद पळायला पळतोय तो. विषय असा होता का बैल घेताना त्यांनी घोड्या बैलातला घेतलेला होता. घोड्या बैलातला 4 बैला करता त्या बैलाची खरेदी होती 15 लाख रुपये त्यांची. खरेदी 15 लाख पण आता रुपये. त्यांचा विषय झाला असा, आम्हाला ती पाहिजे तेवढी अपेक्षेने तिथं गाड्या येत नाही म्हणून आम्ही तिकडं तिथं ते गाड्या जमत नव्हतं. तर बैल ते 3 फेऱ्यात टाकला. 3 फेऱ्यात बैल उत्तम कामगिरी करून राहिला. बैलाला कोणतीही कडे बैल स्वतःच्या खांद्यावर काढून राहिला. स्वतःच्या खांद्यावरती ओढून त्याची आता बैल उजवीने पळाला. आज पहिल्याने बैल डाव्या कडाला टाकला होता. बैलाला ओढून गाडी लावली आज. जिथं कमी तिथं जुळ्या. खूपच छान. काय आणि तसा सांगता हा येईल? विरोधकांचा लाडका. विरोधकांचा खूप लाडका. या क्षेत्रात मी नसल्यामुळे पण मला स्पर्धक आहेत. पण काय विषय नाही, तो सगळ्यांची ठोकतोय त्याच्या पद्धतीनं. खूपच धन्यवाद. एवढंच बोलायचं. खूप खूप धन्यवाद.